नमस्कार मित्रांनो, इझी लॅडर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 8 अंकी संख्यांची हातच्याची बेरीज कशी करायची हे पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 अंकी संख्यांची हातच्याची बेरीज कशी करायची पाहणार आहोत. ॲडिशन बेरीज हातच्याची 9 अंकी संख्यांची हातच्याची बेरीज. बेरीज करण्याआधी आपण काही मूलभूत घटक पाहू. 4 अधिक 5 हे मोठे अंक आहे. 4 आणि 5 9. 6 अधिक 7 बरोबर 13. 7 अधिक 8 बरोबर 15 हे मोठे अंक आहेत. 8 अधिक 9 17. हे जर अंक आपण पाठ केले तर बेरीज आपल्याला एकदम सोपी होते. बेरीज क्रिया करायला आपल्याला एकदम सोपी होते. सोप्या पद्धतीत आपल्याला बेरीज करता येते. वेळ जास्त जात नाही आपला आणि अचूक बेरीज आपल्याला करता येते. त्यासाठी हे 4 बेरचा पाठ करा. त्याचबरोबर 1 अधिक 1 बरोबर 2, 2 अधिक 2 बरोबर 4, 3 अधिक 3 बरोबर 6, 4 अधिक 4 बरोबर 8, 5 अधिक 5 बरोबर 10, 6 अधिक 6 बरोबर 12, 7 अधिक 7 बरोबर 14, 8 अधिक 8 बरोबर 16 आणि 9 अधिक 9 बरोबर 18 आणि 10 अधिक 10 बरोबर 20. ह्या 10 बेरजा, या 4 आणि या 10 बेरजा आपण पाठ केल्या तर बेरीज क्रिया आपल्याला करायला एकदम सोपी. त्याचप्रमाणे आपलं वजाबाकी पण करायला सोपी. उदाहरणार्थ पहा, 16 मधून 8 गेले नाही का, 16 मधून 8 गेले तर 8 राहिले. त्याचप्रमाणे पहा, 12 मधून 6 गेले 6 राहिले. त्यासाठी हे दोन्ही टेबल पाठ करणं गरजेचं आहे. पहा, बेरीज क्रिया येण्यासाठी, वजाबाकी येण्यासाठी. तर समजा हा टेबल पाठ नाही, हा पाठ नाही, तर मग त्याला पर्यायी एक सोपी पद्धत आपण पाहणार आहोत. तर बेरीज करणे म्हणजे मिळवणे, एकत्र करणे, गोळा करणे, जमा करणे, वाढले. परंतु इथं बेरजेचा अपेक्षित अर्थ मिळवणे आहे. करू आपण. बेरीज करताना उजवीकडून डावीकडे जायचं आहे आपल्याला आणि प्रथम एककाची बेरीज करायची. मग दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी अशी बेरीज आपल्याला करायची. तर पहिल्यांदा करू आपण. 7 आणि 8. 7 मध्ये 8 मिळवायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 7 आहे आपल्याकडं. मग 7च्या पुढे मग 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे 7 मध्ये जर आपण 8 मिळवले, 7 मध्ये 8 मिळवले 15 होतात. हे जर आपण पाठ केलं तर आपल्याला एवढी मांडणी करायची गरज आणणार नाही. त्यासाठी हे टेबल पाठ होणं फार गरजेचं आहे. किती आले? 15. मग 15 पैकी आपण हे जे 5 आहे, 5 आपण इथं लिहिले, कारण या दोघांची पण बेरीज केलेली आहे. आणि हा जो 1 उरलाय, हा 1 याला म्हणून आपण हातचा वर दिला आपण. आता हा 1 आणि आधीचे आपले 4, 1 आणि 4 5 झाले. 5. आता 5 मध्ये हे 5 आहे. 5 मध्ये किती मिळवायचे आपल्याला? 9 मिळवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 5 आहे आपल्याकडं. 5च्या पुढे मग 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. 14 आले. 14 पैकी मग हे 4 याच्या खाली इथं लिहायचे आणि हा जो 1 उरला, हा हातचा आपण इथं वरती घ्यायचा. हा हातचा 1 आणि आधीचे 5, 1 आणि 5 6 किंवा 5 आणि 1 6 झाले. 6. आता 6 मध्ये किती मिळवायचे? 7. 1 2 3 4 5 6 7. बरोबर. आता 6 आहेत आपल्याकडे. 6च्या पुढे मग 7 8 9 10 11 12 13. 13 आले. मग 13 पैकी इथं हे 3 याच्या खाली लिहायचे आणि हा जो 1 उरलाय, हा इथं वरती हातचा घ्यायचा आहे. हा 1 आणि हे 3, 1 आणि 3 4 किंवा 3 1 मिळवला 4.
आता 4 किती मिळायचे? 6. 1 2 3 4 5 6 मिळवले. मग किती झाले? 4 आहेत आपल्याकडे. 4च्या पुढे मग 5 6 7 8 9 आणि 10. मग 10 पैकी आपण हा 0 इथं लिहू. तर लिहिला. हा जो 1 उरला हा हातचा इथं वरती घेतला. हातचा 1 आणि हे आधीचे 5. 1 आणि 5 6 झाले. आता 6 मध्ये किती मिळवायचे? 4. 1 2 3 4. 6 आहेत आपल्याकडं. 6 7 8 9 10. 10 आले. मग 10 पैकी हा 0 इथं लिहू आपण याच्या खाली. हा जो 1 उरला हा 1 इथं हातचा म्हणून घेऊ आपण. हातचा 1 आणि आधीचे 9. 1 आणि 9 10 किंवा 9 आणि 1 10. 10 झाले. 10 मध्ये किती मिळवायचे? 8. 1 2 3 4 5 6 7 8. 10 मध्ये 8 मिळवायचे. 1 2 3 4 5 6 7 8. आता 10 आहे आपल्याकडे. 10च्या पुढे मोजा मग. 11 12 13 14 15 16 17 आणि 18. 10 मध्ये 8 मिळवले. 18 झाले. मग 18 पैकी आपण इथं हा 8 इथं लिहिणार आहे आणि हा जो 1 उरला तो इथं हातचा घेणार आहे आपण. हातचा 1 आणि आधीचे 7. 8 झाले किंवा 7 आणि 1 8. 8 झाले. आता 8 मध्ये आपल्याला किती? 8 मिळवायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 आहेत आपल्याकडे. 8च्या पुढे मग 9 10 11 12 13 14 15 16. पहिला आपण नाही का 8 मध्ये 8 मिळवले. 16 झाले. मग 16 पैकी आपण इथं हा जो 6 आहे इथं लिहिणार आहे आपण आणि हा जो 1 उरला हातचा घेणार आहे आपण. हातचा. मग आता हा हातचा 1 आणि आधीचे 8 किती झाले? 8 1 आणि 8 9 किंवा 8 आणि 1 9. 1 आणि 8 9. 9 झाले. 9 किती मिळायचे? 7. 1 2 3 4 5 6 आणि 7. 9 आहेत आपल्याकडे. 9 10 11 12 13 14 15 16. 16. मग 16 पैकी 6 इथं लिहिलं आपण. 6 इथं लिहिले. हात 1 उरला. 1 इथं घेतला. आधीचे आपले 6 आहेत. 6 आणि 1 7 झाला. 7 मध्ये 1 मिळवायचा. 7 आणि 1 8. आता इथे काही संख्या नाही पुढे. मग ते राहिले आलेले सगळे घ्यायचे तर 8. अशा प्रकारे आपल्याला बेरीज करता येईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.